मी संजय क्षीरसागर सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास आहे आणि एक कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बाळासाहेब पाटील सरांबरोबर माझा अनेक वर्षांचा संबंध आहे आणि आमचे एकदम मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते मला शिक्षक कमी आणि मित्र जास्त अशा पद्धतीचं आमचं रिलेशन होतं. साधारणपणे जेव्हा मी सांगलीला कला विश्वामध्ये प्रवेश घेतला त्या काळी सरांबरोबर जास्त घनिष्ठ संबंध आला. ATDच्या वर्गामध्ये असताना श्रावस्ती सर आणि पाटील सर हे आमचे वर्ग शिक्षक होते आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज आम्ही इथंपर्यंत आलो. सरांचं व्यक्तिमत्व हे अतिशय बोलकं, अतिशय मनमिळावं, हसरं आणि हसत खेळत शिकवणं हा त्यांचा एक अतिशय चांगला व्याख्यानाचा प्रकार आम्हाला खूपच भावला आणि त्याच्यातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. सरांनी कलापुष्प नावाची संस्था 1993ला स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये आमच्या क्लासमधले बरेच विद्यार्थी जसं की गजानन कबाडे सर असतील, अर्जुन जाधव सर असतील, वैशाली पाटील असेल, भीमसेन शुक्ले, सचिन पंडित, तुळशीराम सुतार, त्याचबरोबर प्रदीप पाटील, हनुमंत लोहार, शरद चव्हाण असे अनेक माझे मित्र, शरद चव्हाण, आनंद माने आणि गणेश पोद्दार हे सर्व माझे सहकारी या कलापुष्प चळवळीमध्ये अगदी सुरुवातीपासून अतिशय तळमळीने काम करत होते. त्यामुळे ही चळवळ गेल्या अनेक वर्ष, जवळजवळ 15-20 वर्ष कार्यरत राहिली आणि या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या. जसं की अनेक चित्रकारांना भेटता आलं, चित्रकारांची व्याख्यानं ऐकता आली, चित्रकारांची प्रात्यक्षिकं बघता आली, त्याचबरोबर चित्रकारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधता आला. हे सर्व प्राध्यापक बाळासाहेब पाटील यांच्यामुळे शक्य झालं, कारण त्यांनी आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे जोडून ठेवलं होतं कलापुष्पमध्ये की त्याच्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींचा या सांगलीमध्ये अभ्यास करता आला. जरी आम्ही खेडेगावातून आलो असलो तरी शहरामध्ये चित्रकलेमध्ये ज्या गोष्टी घडतात, काय प्रकार होतात ते आम्हाला सांगलीमध्ये अनुभवता आले. कारण कलापुष्पने अनेक चित्रकारांना भेटण्यासाठी बोलवलं होतं, त्याचबरोबर व्याख्यानासाठी बोलवलं होतं, प्रात्यक्षिकासाठी बोलवलं होतं. त्याच्यातून आमचे बरेचसे विद्यार्थी घडत गेले, शिकत गेले आणि आज नावारूपाला आलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती. त्याचबरोबर कलापुष्पच्या माध्यमातून बोलत असताना कलापुष्प ही संघटना 1993ला स्थापन झाली. सुरुवातीच्या काळापासून अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली. प्रात्यक्षिकं कशी अरेंज करायची, चित्रकारांशी कसा संवाद साधायचा, तिथे मुलांसाठी जेव्हा आपण प्रदर्शन भरवतो तेव्हा ते प्रदर्शन कसं तयार करायचं किंवा त्याची मांडणी कशी करायची, या सर्व गोष्टींचा छोट्या गोष्टीतून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. त्याचबरोबर पत्रकारांशी सुद्धा संवाद कसा साधायचा, एखाद्या पत्रकाराला बोलवल्यानंतर त्याची कलापुष्पशी कशी ओळख करून द्यायची किंवा कलापुष्पने काय उपक्रम राबवले हे कलापुष्पच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत कसं पोहोचवायचं, या अनेक गोष्टी या कलापुष्पच्या माध्यमातून आम्हाला शिकता आल्या. ते केवळ बाळासाहेब पाटील सर यांच्यामुळेच. अजून काय घ्यायचं आहे? एखाद्या ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण परिसर असलेल्या भागामध्ये एखादी कला विश्वमध्ये किंवा हे नका एखाद्या ग्रामीण भाग असलेल्या किंवा ग्रामीण वातावरण असलेल्या ठिकाणी कलापुष्पसारखी चळवळ चालवणं ही फारच कठीण गोष्ट होती. बाळासाहेब पाटील सरांनी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आणि त्यांना प्रत्यक्ष मीटिंग वगैरे सगळं करून या सर्व संस्थेशी आपला परिचय देऊन किंवा त्यातीलच लोकांना पदाधिकारी करून ही संघटना उभी केलेली होती. आणि या संघटनेमध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं प्रत्येकालाच. अगदी छोट्या गोष्टींसाठी सायकलवरनं पूर्ण शहरामध्ये फिरणं, पत्रकं वाटणं, आलेकाल कॉलेजेसनं भेटत येणे, या सर्व गोष्टीचा प्रत्येक बारीक गोष्टींचा हिशोब ठेवणं, या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत होत्या. त्यामध्ये आम्ही सुद्धा सायकलने सर्व सांगली परिसरामध्ये सर्व भागामध्ये फिरत होतो, सर्व कार्यालयांना भेटी देत होतो, पत्रकारांना भेटत होतो आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून या सगळ्या बातम्या आमच्या कलापुष्पाच्या सगळीकडे पोहोचवत होतो. संघटना चालवणं ही तेवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही. जवळजवळ 15 ते 20 वर्ष एखादी संघटना सातत्याने चालवणं ही आजच्या काळामध्ये फार कठीण गोष्ट आहे. आणि जेव्हा या बाळासाहेब पाटील सरांनी आपल्या संघटनेसाठी काय केलं नाही, हे फक्त असं वाटतं आपल्याला की
ही संघटना कशी चालवली असेल. आर्थिक संकट भरपूर होती, पण आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता संस्थेसाठी सरांनी कर्ज काढून ही संस्था कधी कधी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच अडचणी आल्या, त्यातून पदरमोड करून कशी तरी ही संस्था विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे पुढे नेत होतो आणि बाहेरच्या ज्या अनेक कलावंत या ठिकाणी येत होते ते देखील आम्हाला चांगलं सहकार्य करत की विद्यार्थी कसं चालवू शकतात हे त्यांना देखील आश्चर्य वाटत होतं आणि त्यातून ही संस्था अशी हळूहळू पुढे जात होती आणि आजपर्यंत ती संस्था कार्यरत आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये कार्य करतो आहे. जेव्हा कधी आम्हाला वाटतं की आज आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, इवन आपल्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा कलापुष्पच्या माध्यमातून अनेक चित्रकारांना एकत्र करून अनेक प्रकारच्या कलावंतांना अनेक विविध भागातल्या कलावंतांना एकत्र करून त्यांचं प्रत्यक्ष व्याख्यानं ठेवून लोकांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कलापुष्पच्या माध्यमातून केलेला आहे. बाळासाहेब पाटील सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर पाटील सरांशी संबंध आमचे अतिशय मैत्रीपूर्ण होते आणि ते आजपर्यंत जेव्हापासून मी त्या ठिकाणी शिकायला होतं तेव्हापासून आजपर्यंत अतिशय चांगले संबंध आमचे आहेत. आणि आज असं समजल्यानंतर की आज ते निवृत्त होत आहेत, पण असं वाटत नाही की ते निवृत्त होत आहेत. आम्हाला असं वाटतं की आजही आम्ही नवीनच आहोत एकमेकांसाठी आणि हा निवृत्तीचा क्षण आला असं वाटतच नाही. त्यामुळे जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळतोय आणि पुन्हा एकदा त्या कलाविश्व महाविद्यालयामध्ये गेल्यासारखं वाटतं, त्या वर्गामध्ये जाऊन बसल्यासारखं वाटतं. त्यांचे ते लेक्चर्स, त्यांचं ते प्रात्यक्षिक, त्यांचं ते मनमिळाऊपणे राहणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, या सगळ्या गोष्टी अशा स्मृतिपटलावरती पुन्हा पुन्हा रेंगाळत आहेत. तसंच सांगायचं म्हटलं तर कलाविश्वचं वातावरण देखील त्याच पद्धतीने सुंदर आणि अतिशय आकर्षक असं वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. बाळासाहेब पाटील सरांना मी एवढं सांगेन की ते आज निवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. धन्यवाद.